राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी एका विमान अपघातात मृत्यू झाला। या विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर अजित पवार यांचा हा खरंच अपघात होता की घातपात होता याच्याविषयी अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या। रोहित पवार यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली, एक पत्रकार परिषद त्यांनी दिल्लीमध्ये घेतली आणि यामध्ये त्यांनी विमानात म्हणजे जे VSR कंपनीचं विमान होतं त्या विमानात नक्की किती त्रुटी होत्या, वैमानिकांकडनं काय काय त्यात फॉल्ट राहिले गेले या सगळ्या संदर्भात भाष्य केलं। मात्र एक मुद्दा आणि त्या मुद्द्याच्या मागे असणाऱ्या अनेक अशा गोष्टी ज्या अपघाताला कारणीभूत असू शकतात त्या मात्र या चर्चेत मागे पडतायत का, आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याच सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्यात। नमस्कार, मी अभिजित दराडे, व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह तुमचं LS मराठीमध्ये स्वागत करतो। आता तो मुद्दा काय आहे की जो या सगळ्या चर्चेमध्ये मागे पडतोय, तो मुद्दा आहे 2025 मध्ये मे आणि जून मध्ये एक आलेला ऑडिट रिपोर्ट। हा ऑडिट रिपोर्ट होता बारामती एअरपोर्टचा। महाराष्ट्र सरकारच्या 3 गुप्तचर यंत्रणाचे अधिकारी या सगळ्या चौकशी समितीमध्ये होते। त्यांनी या बारामती एअरपोर्टचा एक ऑडिट रिपोर्ट केला आणि त्यामध्ये काही धक्कादायक गोष्टी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या। त्यामध्ये काय होता की जी एअर स्ट्रिप आहे, जी लँडिंग एअर स्ट्रिप आहे ती इमर्जन्सी एअर स्ट्रिप आहे। म्हणजे जर आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखादं विमान उतरायचं असेल, म्हणजे पुण्यामध्ये जर एखादं विमान उतरत असेल आणि त्याला अडचण येत असेल तर ते इमर्जन्सी बारामतीला उतरू शकतो। म्हणजे ती जी एअर स्ट्रिप होती ती इमर्जन्सी एअर स्ट्रिप होती। त्या ठिकाणी मोठ्या विमानांना उतरवणं फार कठीण होतं। आता अजित पवार ज्या विमानात प्रवास करत होते ते होतं लेअरजेट 45। म्हणजे टेक्निकली हे विमान उतरवणं या ठिकाणी पॉसिबल होतं। मात्र कायम VIP ज्या विमानतळावर येतात आणि ते लेअरजेटने जर येत असतील तर ते धोकेदायक असू शकतं, असा एक निष्कर्ष या सगळ्या समितीच्या अहवालात पुढे येत होता। हा पहिला मुद्दा झाला। दुसरा मुद्दा होता की ज्या एअर स्ट्रिपची जी लांबी आहे ती जवळपास 2500 मीटर असायला हवी। वास्तविक पाहता बारामती एअरपोर्टची आहे 1700 मीटर। हा एक मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता। आणि त्या पुढची अजून एक गोष्ट या सगळ्या ऑडिट रिपोर्टमध्ये आली होती आणि ती म्हणजे की बारामती एअरपोर्टवर, कुठल्याही एअरपोर्टवर, फक्त बारामतीच नव्हे तर कुठल्याही एअरपोर्टवर स्वतःचं अग्निशामक बंब असणं गरजेचं आहे। मात्र या ठिकाणी अग्निशामक बंब आहे तो MIDCचा, अर्थात काही काळ MIDC कडे बारामती एअरपोर्टची मालकी सुद्धा होती। त्यामुळे या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटीचं कुठल्याही प्रकारचा आग विझवण्याची यंत्रणा त्यामध्ये नव्हते। ज्यावेळेस या संदर्भात आपण एव्हिएशन एक्सपर्टच्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की विमानतळावर जी आग विझवण्याची यंत्रणा असते ती पूर्णपणे वेगळी असते। कारण सामान्यतः अग्निशामक बंबामधून फक्त पाणी येतं आणि विमानतळावर जी यंत्रणा असते आग विझवण्याची त्यामधून पाण्याबरोबर फोम सुद्धा फेकला जातो आणि त्याचं स्पीड असतं ते अधिक असतं। कारण विमानाची जी लागणारी आग असते आणि त्याची जी तीव्रता असते ती अधिक असते आणि त्यासाठी बनवलेली ही आग विझवण्याची यंत्रणा ही पूर्णपणे वेगळी असते। हा एक मुद्दा त्यातला अत्यंत महत्त्वाचा होता, तो या सगळ्या ऑडिट रिपोर्टमध्ये आलेला होता। आणि त्याच्याही पुढे जाऊन जर आपण पाहिलं तर ATC जी यंत्रणा आहे ती यंत्रणा सुद्धा या स्वतःची या विमानतळावर नव्हती। टेक्निकली जर पाहिलं तर त्या जागी आणखी दुसरी कुठली पर्यायी व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध केलेली होती, मात्र स्वतःची ATC जी यंत्रणा आहे ती मात्र या एअरपोर्टवर नव्हती। हा जो सगळा ऑडिट रिपोर्ट आहे तो आहे मे आणि जून 2025 चा। काही सूत्रांकडून तो रिपोर्ट आहे तो बाहेर आला। एकीकडे आता रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन वैमानिकाच्या चुका, विमानामधले टेक्निकल फॉल्ट जरी सांगितले असले तरी बारामती एअरपोर्टवर झालेल्या या अक्षम्य चुका आणि राज्य सरकारला दिलेल्या अहवालावर राज्य सरकारकडून केले गेलेली दिरंगाई हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा अजित पवार यांच्या अपघाताच्या या सगळ्या प्रकरणात चर्चेला जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण जितक्या चुका
जितके टेक्निकल फॉल्ट्स हे वैमानिकाचे VSR कंपनीचे आहेत तितकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त जर म्हटलं तरी ते बारामती एअरपोर्टचे आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। त्यामुळे एकीकडे चौकशी होत विमानाची आणि वैमानिकाची चौकशी होत असताना दुसरीकडे बारामती एअरपोर्टची सुद्धा चौकशी आणि त्यावर तो जो ऑडिट रिपोर्ट आलेला होता त्या ऑडिट रिपोर्टचं पुढे काय झालं, त्या संदर्भात काय चौकशी झाली, तो रिपोर्ट राज्य सरकारला मिळाला होता का आणि राज्य सरकारकडून नेमण्यात आलेल्या ज्या 3 महत्वाच्या संस्था होत्या, जो गोपनीय अहवाल त्यांच्याकडे आलेला होता तो अहवाल पुढे त्याचं काय झालं आणि त्याची चौकशी आता होणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। तुर्तास इथंच थांबूयात। धन्यवाद।